लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवनेर प्राईम घेऊन येत आहे एक विशेष कार्यक्रम। मी खासदार बोलतोय। नमस्कार, मी अभय वारोळे। तुम्ही पाहतात शिवनेर प्राईमचा विशेष कार्यक्रम। मी खासदार बोलतोय। आज आपण आहोत या ठिकाणी, जे गाव आहे पारुंडे। हे पारुंडे गाव या ठिकाणी महाराष्ट्रभर नव्हे तर याची ख्याती देशामध्ये। त्याचं कारण असं आहे की जे 12 ज्योतिर्लिंग आहेत त्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी असणारं अर्धपीठ म्हटलं जाईल। या ठिकाणी असणारं जे महादेव शंकराचे असणारी जी या ठिकाणची एक महत्त्वाची भूमी आहे, जी असणारी भूमी ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे। म्हटलं जातं की ते अर्धपीठ आहे। या ठिकाणी असणारा ज्यावेळेस कुंभमेळा सुरू होतो, तो कुंभमेळा या ठिकाणी या गावामध्ये आल्याच्या नंतर पूर्ण होतो। तोपर्यंत या भागातला असणारा कुंभमेळा अपूर्ण असतो। आता त्याच पार्श्वभूमीवरती देशामध्ये लोकसभेची निवडणूक सुरू आहे आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण अनेक गावांमध्ये गेलो। त्या ठिकाणचे असणारे प्रत्येक मतदाराचे असेल किंवा नेते मंडळी असेल, आपण प्रत्येक गावांमध्ये गेल्याच्या नंतर सामान्य नागरिकाची प्रतिक्रिया घेतली आहे। मग त्यावेळेस अनेक नेते मंडळी येतात, काही कार्यकर्ते येतात, काही जनसामान्य नागरिक येतात, काही महिला येतात, ज्यांना मतदानाचा अधिकार नाही ते पण येतात, ते पण बोलतात की माझ्या मनातला खासदार कसा असावा, मला पण मत मांडायचे। म्हणून आपण या गावचं नेमकं मत काय, त्या मत जाणून घेण्यासाठी की त्यांच्या मनातला असणारा नेमका खासदार कसा असावा, तो खासदार या ठिकाणी आपण या जनतेमधून पाहणार आहोत। त्यांच्या जनतेमधल्या प्रत्येकाच्या मनामध्ये नेमकी खासदाराबद्दलची असणारी प्रतिक्रिया नेमकी काय ती जाणून घ्यायची। माझ्यासोबत काही या ठिकाणी गावातील ग्रामस्थ मंडळी आहेत। त्या ग्रामस्थ मंडळींसोबत आपल्याला बातचीत करायची आहे की तुमच्या मनातला असणारा खासदार नेमका कसा असावा आणि त्यांची भूमिका काय की या लोकसभेबद्दल। मला एक सांगा की आता लोकसभेची निवडणूक आहे, तुमच्या मनातला खासदार किंवा नेता कसा असावा? तो जनतेला सगळ्यांना सामोरून नेणारा असला तोच खासदार पाहिजे आम्हाला। आणि या जे चालले कोटांनी धंदे, दारू, जुगार, भानगडी, याच्यावर लक्ष देणारं पाहिजे। गोरगरिबांच्यावर ध्यान देणारं पाहिजे। तुमच्या गावात हे धंदे चालतात का? आता चौकडं चालत आहे, आमच्या गावात काय चालत आहे? चौकडंच चालत आहे। तुमच्या गावात आहे का? मग आहे असणार। प्रशासन काय बंद नाही करत? त्यांना कोण बंद करी? दादा, काय नाव तुमचं? मुरलीधर रामचंद्र पवार। काय वाटतं लोकसभेबद्दल? लोकसभेबद्दल वाटते अमोल कोल्हे। अमोल कोल्हे का? चांगलं नेतृत्व आहे, चांगला तरुण तडफदार उमेदवार आहे, त्याच्यामुळे अमोल कोल्हेच पाहिजे। आढळराव पाटील यांच्याबद्दल काय वाटतं? नाराजी आमची। का नाराजी आहे? आमच्या गावात एकही वेळ आलं नाही 15 वर्षात। येतो गावाच्या बाहेरून जातो। अमोल कोल्हे किती वेळा आले? अमोल कोल्हे अजून एकदा नाही आले, पण मग एक तालुक्यातलं नेतृत्व आहे म्हणून अमोल कोल्हे पाहिजे। तुम्ही राष्ट्रवादीचे अध्यक्ष आहात। राष्ट्रवादीचे अध्यक्ष असताना गावाचा असणारा सर्व सर्वे तुम्ही केला असेल, एकंदरीत गावची भूमिका काय लोकसभेबद्दल? लोकसभेबद्दल का अशी भूमिका आहे का खासदारांनी आम्हाला कुठलाच निधी दिला नाही, आमच्याकडे कुठंच काहीच पाहिलं नाही आमच्याकडे, आमच्या गावासाठी तरी नाहीच। खासदारांनी तुमच्या गावातले कोणते प्रश्न सोडवायला गरजेचे होते? भरपूर आहे आमच्या गावात, गटाराची कामं आहेत, आमचं कुंभमेळा येतोय त्यावेळेससुद्धा आम्हाला काही पैशाची मदत नाही, काय नाही। आज नाशिकचा कुंभमेळ्यानंतर आमचा कुंभमेळा आहे, पण खासदारांनी कुठलंच लक्ष घातलं नाही। मला एकंदरीत एक सांगा की आता तुम्ही म्हणताय की आता तुमचा आढळराव पाटलांना विरोध आहे, डॉक्टर अमोल कोल्हे यांना सपोर्ट आहे, मग गेली अनेक वर्ष अमोल कोल्हेंच्या बरोबर या गावामध्ये जो पक्ष असेल त्या पक्षाने काय काय केले? त्या पक्षाने सगळा विकास काय तो राष्ट्रवादीनेच केलेला आहे। कसं काय? आम्ही करून आणतो ना, आम्हाला माहिती आहे ना, टोटल सगळं काय आहे ही राष्ट्रवादीच करते। या वर्षीचं तुमचं मत राष्ट्रवादी। मग मला एक सांगा की आता तुम्ही राष्ट्रवादी म्हणताय, पक्ष महत्त्वाचा का व्यक्ती महत्त्वाचा? व्यक्ती महत्त्वाचा, पक्ष महत्त्वाचा। दोन्हीपैकी काय महत्त्वाचं, एक पक्ष की व्यक्ती? पक्ष। पक्ष म्हणून मतदान करणार? हां। पक्षाने कोणताही उमेदवार दिला तरी तुम्ही? आमचं तोच नाही। आता अमोल कोल्हेंना मतदान होणार की शरद पवार साहेबांना मतदान होणार? शरद पवार साहेबांना। हे कसं काय? आमचा नेता आहे, तो नेता आहे आमचा। धन्यवाद। दशरथ मारुती शिंदे। कुठे राहता? पारुंडमध्येच राहतो। किती खासदार पाहिलेत तुम्ही? आम्ही हाच खासदार पाहिला, आढळराव पाटील। तुमच्या आयुष्यातला पहिला खासदार कोण होता? हा शेरकर साहेब होते। शेरकर साहेब होते। माझा प्रश्न तयार असतो, शेरकर साहेबांनी आढळराव पाटलांनी जे काही कामं केलीत त्या दोन कामांमध्ये काय तफावत आहे? पारुंड्यासाठी शेरकर साहेबांनी बरीचशी कामं केलेली आहेत।
पाण्याची योजना, इथं गावाच्या विकासासाठी त्यांनी भरपूर कामं केलीत. मग मला एक सांगा की यावर्षी लोकसभेला एका बाजूला शिवाजी आढळराव पाटील, एका बाजूला डॉक्टर अमोल कोल्हे. तुम्हाला काय वाटतं हे दोन उमेदवार आहेत, ते दोन्ही उमेदवार तुम्ही कसे पाहता? दोन्ही उमेदवार चांगले आहेत, पण हे कोल्हे आहेत, हे जवान आहेत, ते करणारे आहेत, कार्यकर्ते आहेत, धडाडीचे कार्यकर्ते आहेत. म्हणून आमचा विश्वास आहे का जुन्नर तालुक्यातले असल्यामुळं आम्ही त्यांच्या पाठीशी आहे. दादा काय नाव तुमचं? सुरेश रामचंद्र पवार. कुठे राहता? गावातच राहतो. गावात राहताय. लोकसभेची निवडणूक आहे. या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महत्त्वाचे कोणते मुद्दे असणार आहेत? गावची सुविधा म्हणजे गावचं विकासाची कामं करणं, देवाच्या कामामध्ये लक्ष देणं, हे गावच्यासाठी हिताचं आहे. आणि इथं फक्त आहे ना आमचे दादा बोलतील, दशरथ दादा पवार हे बोलतील ते सगळं जनता आमची पारुणची त्यांना मान्य करते. दशरथ दादा कोण येतं? त्यांच्यावर ते आमचं प्रेम आहे, अनंत प्रेम. आमचे राष्ट्रवादीचे एक नंबरचे धडाडीचे कार्यनेते गावासाठी त्यांनी आपलं प्रपंचकथे लक्ष दिलं नाही. त्यांनी सभापती होते ते माजी सभापती आहेत. त्यांनी गावाच्या लहान मोठ्या माणसांचा, गरीब दुबळ्यांचा त्यांनी विचार केलेला आहे. तेव्हा आज गाव त्यांच्या पाठीशी आहे. कोणतीही व्यक्ती त्यांच्या शब्दाच्या पुढं जात नाही. ते म्हणतील ते तसेच गाव वागतं. ते म्हणतील तसंच. मग आता तुमचं मत कोणाला आहे? कोणाला? राष्ट्रवादीला. सेनेचे असणारे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांच्याबद्दल काय वाटतं? त्यांच्याबद्दल काय वाटतं? त्यांनी काही कामच केलं नाही तर त्यांच्याबद्दल काय वाटायचे? काही आलेच नाही गावामध्ये, फिरकून बी नाही बघितलं त्यांनी ह्या गावामध्ये, तर मग त्यांच्याबद्दल काय अनुभव सांगायचे? शिवाजी आढळराव पाटील जर आता या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं गावात आले तर तुमची भूमिका काय असेल? आमची भूमिका आता मतदान करता येतात, इथून मागं त्यांनी लक्ष दिलं नाही तर त्यांच्याबद्दल काय बोलायची, चर्चा करायची? आणि हे आता कोल्हे साहेब आहेत, हे धराडीचे तरुण उमेदवार आहेत. आता याच्या मागं जनता पाळणार ना. दादा नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? दशरथ पवार. खासदार म्हणजे देशाचे प्रश्न मांडण्यासाठी लोकसभेत जातात. प्रामुख्याने आमचे काही जे प्रश्न आहेत देश पातळीवरचे, कुंभमेळ्याच्या संदर्भात त्या काळामध्ये आमच्या गावाला कुंभमेळ्याच्या संदर्भात त्या काळचे तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी आमच्या गावाच्या संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला. जरी ते भाजपचे पंतप्रधान होते तरी गावाच्या हितासाठी त्यांनी त्या ठिकाणी महत्त्वाचा निर्णय घेऊन आमच्या गावाला त्या ठिकाणी कुंभमेळ्याचे पैसे मिळले पाहिजे यासाठी महाराष्ट्र शासनाला पत्रव्यवहार करून त्या पद्धतीचं आमचं कामकाज झालं. आणि आमचा कुंभमेळा, कारण तसं पाहिलं तर परशुराम 6व्या अवतारापासून हा कुंभमेळा चालू झालेला आहे. परशुरामाने हा कुंभमेळा चालू केला, इथून कजलीपर्यंत जातो. त्याबद्दल तुमची काय मागणी आहे सरकारकडे? सरकार कुंभमेळ्याच्या संदर्भात गावाच्या विकासासाठी, गावाच्या जडणघडणीसाठी गाव घटक मानून त्या दृष्टिकोनातून, धर्मकारणाच्या भूमिकेतून, धर्माच्या दृष्टिकोनातून जेवढा पैसा आम्हाला अवेलेबल आहे तेवढा आम्हाला पाहिजे. पण प्रामुख्याने आम्हाला 10 कोटी रुपये दिले, त्याच्यातले 4 कोटी ह्या सरकारने आम्हाला दिलेच नाही. त्यामुळं ह्या पैशाच्या संदर्भात कोणत्याही लोकप्रतिनिधींनी ते आमच्या संदर्भात हे पैसे मिळले पाहिजे यासाठी काही प्रयत्न केला नाही. आता तुम्ही धर्मासंदर्भात बोलले, मला धर्मासंदर्भात प्रश्न विचारायचा आहे की गावचा विकास महत्त्वाचा आहे की धर्म महत्त्वाचा आहे? नाही, विकास महत्त्वाचा आहे ना. विकासाच्याच पार्ट्यामध्ये धर्म आला की काय? कारण विकास गावची देवस्थानं ही त्याच्यामध्ये येतात आणि त्या दृष्टिकोनातून, विकासाच्या दृष्टिकोनातून त्याला पैसा मिळाला पाहिजे. मग आता एक लोकसभेमध्ये शिवाजी आढळराव पाटील एका बाजूला, डॉक्टर अमोल कोल्हे एका बाजूला आहे. डॉक्टर अमोल कोल्हे यांच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? डॉक्टर अमोल कोल्हे हे डॉक्टर आहेत आणि प्रामुख्याने अमोल कोल्हेच्या संदर्भामध्ये तरुण आहेत आणि त्यांना काम करण्याची जिज्ञासा आहे. प्रामुख्याने त्यांनी इथून पाठीमागं सामाजिक क्षेत्रात मुंबईसारख्या सामाजिक चळवळीमध्ये काम केलेलं आहे आणि त्यामुळं त्यांना आता तालुका नाही पण मतदारसंघ त्यांना संधी देईल अशी आम्हाला आशा वाटते. एक सामान्य नागरिक आहे मी, शिरूर लोकसभा मतदारसंघातला, तर मी अमोल कोल्हेंना का मतदान करावं, असं काय केलं त्यांनी? अमोल कोल्हेने मतदान करावं. अमोल कोल्हे प्रामुख्याने राजकारणातला प्रत्येक माणूस हा ज्या टायमाला राजकारणात येतो तो काय काम केलं म्हणून येत नाही, पण संघटनेच्या माध्यमातून तो भविष्य काळात देशाचे गावचे प्रश्न सोडून या दृष्टिकोनातून मग जनता त्याला मदत करते. कारण माणूस कुठलाही
लोकशाहीमध्ये जो 18 वर्षाचा आहे 25 वर्षाचा आहे त्याला लोकशाहीमध्ये निवडणूक लढवायचा अधिकार आहे. त्या दृष्टिकोनातून त्या पद्धतीने त्याच्या कामकाजावरून, कारण निवडून आलेला माणूस आहे हा समाजाची त्यांना जर डोक्यावर घेतलं ना तो नक्की त्या समाजाचं हित बघून त्या ठिकाणी प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करतो. या ठिकाणी काही प्रश्न आहेत, काही लोकांमधून ओरडलं जातं की कांद्याचा बाजार असेल, विमान असेल, रेल्वे असेल किंवा जो पुणा नाशिकचा बायपास असेल, हे बायपास असतील आणि त्याचबरोबर ज्या आपल्या गावामध्ये गाडा मालक आहे का नाही मला माहीत नाही, पण तरी पण हे जे गाड्याचा प्रश्न आहे एकंदरीत ह्या सगळ्या गोष्टींवर तुम्हाला काय वाटतं? प्रामुख्याने गाड्याचा प्रश्न आहे हा गेली 10-15 वर्ष या गाड्याच्या प्रश्नाच्या संदर्भातले निर्णय झाले. पण त्या ठिकाणी आहे ना आम्ही त्या काळातच म्हणत होतो आदरणीय पवार साहेबांना धरून, कारण राष्ट्रपतीला भेटून पंतप्रधानाला भेटून या पद्धतीचे पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली, शरद पवारच्या नेतृत्वाखाली जर प्रश्न तिथं मांडले असते तर आपला गाड्याचा प्रश्न सुटला असता. पण प्रामुख्याने होतं आहे काय का त्या गाड्या मालकाच्या संदर्भातलं श्रेय घेणारी संघटनेच्या माध्यमातून लोक जास्त आहेत. पण गाड्याचा निर्णय आम्ही घेतो. काही लोकप्रतिनिधी राजीनामा देण्याची भूमिका घेतली होती पण त्या ठिकाणी त्यांचा राजीनामा काय आलेला नाही. पण प्रामुख्याने हे जे प्रश्न आहे, त्याचबरोबर दुसरा प्रश्न आहे जो रस्त्याचा प्रश्न आहे. मागच्या वेळे या रस्त्याचा प्रश्न न सुटल्यामुळं त्या ठिकाणी किती लोक त्या रस्त्याच्या संदर्भामध्ये जी पुण्याला नेत असताना माझ्या माहितीनुसार मला जे कल्पना आहे ती 4-5 लोक आहेत ना त्या संदर्भामध्ये ती दगावली गेली. कारण रस्त्यामध्ये ट्रॅफिक असल्याकारणाने ॲम्ब्युलन्स पुढं नेली नाही, त्यांच्यामुळे त्या लोकांना परत मागं आणून त्या ठिकाणी त्यांना त्यांचा विधी करावा लागला. म्हणजे त्या रस्त्याचा प्रश्न न सुटल्यामुळं लोकप्रतिनिधीचं काम काय, ज्वलंत प्रश्न हातात घेणे. आणि त्या कारण यशवंतराव चव्हाणांनी त्या काळात सांगितलं होतं पंचायत राज्य मजबूत करण्याची भूमिका यशवंतराव चव्हाणांनी का मांडली का गावचा घटक हा केंद्रबिंदू मानून त्यांनी गावचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हा परिषद मजबूत करण्याचं काम त्या काळात केलं. म्हणजे लोकप्रतिनिधी कसा असला पाहिजे हे त्या माध्यमातून त्यांनी दाखवलं. आजची चळवळीतली प्रक्रिया संपली साहेब. चळवळीतली जी आज प्रक्रिया तुम्हाला ना दिसत, चळवळीचे कार्यकर्ते कुठल्याही राजकीय पक्षाचे किती पुढे येतात याची जाणीव तुम्ही ठेवा. सत्ता मिळवणे, सत्तेतून पैसा मिळवणं, गेलेली सत्ता पैशाच्या रूपाने मिळवणं हे राजकारणातलं समीकरण चालू आहे. त्यामुळं आणि तसं पाहिलं तर मी इंदिरा गांधीला चहा देणारा कार्यकर्ता आहे. त्या टायमाला इंदिरा गांधीला मी माझ्या जुन्नरच्या रेस्ट हाऊसला चहा दिला आहे. आज इंदिरा काँग्रेस जर बघितली चौबाजूनी तर त्या पद्धतीचे निर्णय घेत असताना समाजाचं हित डोळ्यापुढे ठेवलं पाहिजे आणि त्या पद्धतीचे निर्णय झाले पाहिजे. मला एक सांगा, तुमच्या बोलण्यावरून असं वाटतं की तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारसरणीच्या आहात. राष्ट्रवादी पक्षाची जी विचारसरणी आहे ती एक तुम्ही मांडताय, पण शिवसेनेची जी विचारसरणी ती नेमकी कशी आहे? प्रामुख्याने ना जे जातीवादी पक्ष आहेत प्रामुख्याने एक ध्यानात ठेवा, त्यांनी ज्या मुद्द्यावर निवडणुका लढवण्याचं काम केलं, प्रामुख्याने तुम्ही शेतकऱ्याचा इथं प्रश्न मांडला आहे. आता शेतकऱ्याच्या संदर्भात कांद्याच्या संदर्भातला मुद्दा प्रामुख्याने यांच्या नेत्यांनी नारायण राणेला मंत्रिमंडळात घेतल्यानंतर आम्ही सत्तेतून बाहेर पडू ही घोषणा यांच्या नेत्यांनी केली, शिवसेनेच्या नेत्यांनी केली. मला एक सांगा, मग आमच्या शेतकऱ्यांसाठी सत्तेतून का नाही बाहेर पडले? शेतकऱ्यांचं जे हानीत होत चालले त्यामुळे त्यांनी सत्तेतून बाहेर पडायचं होतं. पण नारायण राणे एका व्यक्तीसाठी शेतकऱ्यांचं हित बाजूला ठेवून तुम्ही राजीनामा देत असाल तर ही तुमच्या नैतिकतेची मोठी चूक आहे. अहो आता मला सांगा, जर ते अशा पद्धतीने वागले म्हणजे ती चुकीचीच असू शकते ना. नाही, प्रामुख्याने अमोल कोल्ह्यावर ज्या पद्धतीचा अन्याय झाला, अमोल कोल्ह्यावर ज्या पद्धतीचा आज ते मला वाटतं काहीतरी एक त्यांची सिरियल चालू आहे, त्या सिरियलच्या संदर्भात त्यांनी घरदार विकून ती सिरियल चालवण्याचा प्रयत्न केला. पण प्रामुख्याने त्या सिरियलच्या संदर्भात काही बुद्धिवादी वर्गाने त्यांना विरोध केला, त्यांची सिरियल बंद करायला सांगितली. म्हणजे अशा काही गोष्टी आमच्यासारख्याच्या कानावाला कोणी आम्हाला सांगितलं नाही. हे योग्य आहे का अयोग्य आहे? त्यामुळं या लोकशाही राज्यामध्ये घटनेने जे अधिकार दिलेत, जे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने प्रत्येक माणसाला घटनेचा अधिकार देऊन त्याचा विचार समाजापुढे प्रकट करण्याचा जो अधिकार दिला आहे त्या अधिकारावर कुठेतरी गाद येते असं आमच्यासारख्या माणसाला वाटतं. शेवटचा एक प्रश्न तुम्हाला विचारतो की तुम्ही म्हणता आता अमोल कोल्हेंवर अन्याय झाला आहे, आत्ता ते खासदारकी उभे आहेत, न्याय मिळेल का? प्रामुख्याने मिळणार नाही. 148-58 देशामध्ये सिरियल चालू येते, तिकडं सिरियल चालली म्हणून इकडं खासदार होणार नाही. पण जनता अमोल कोल्हेला निवडून दिल्याशिवाय राहणार नाही.
कारण हे आमचा अनुमान आहे. प्रामुख्याने अमोल कोल्हे डॉक्टर आहे आणि त्या डॉक्टरच्या पेशेतून समाजाचं हित, कारण त्यांनी त्या काळामध्ये जे 4 वर्षे डॉक्टरकी केली, गोरगरिबांना त्या पद्धतीचं जे कामकाज करीत असताना गोरगरिबांकडे पैसे नाही तरी त्यांना मदत करण्याचं काम केलं. आज आपण डॉक्टर बघतो, आजच्या समाजामध्ये डॉक्टर, वकील, फिटर हे ब्रह्मा विष्णू महेश येतो. प्रामुख्याने मग त्यांनी सर्वसामान्य माणसांसाठी किती प्रयत्न करायचे, पण अमोल कोल्हेंनी 4 वर्षे प्रॅक्टिस करीत असताना गरीब माणसाला मदत करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले. म्हणून आम्हाला अमोल कोल्हेसारख्या कार्यकर्त्याला संधी मिळावी असं आमच्यासारख्याला वाटते. प्रामुख्याने आता जर मी तुम्हाला एवढं सांगतोय म्हटलं, मग राष्ट्रवादीशिवाय अमोल कोल्हेशिवाय आमचं मत कुठं दुसरी का असू शकत नाही ना. धन्यवाद. बाबा काय नाव तुमचं? पवार, विठ्ठल पवार. काय वाटतं लोकसभेबद्दल? लोकसभेबद्दल काय वाटतं? आता ही जी चालली लोकसभा चालली, तर याच्यामध्ये जे आपण म्हणतो का आता नरेंद्र मोदीचा जुमला आहे, तुमचं हे जे प्रचार माध्यमं अमकं तमकत, आता आम्ही सर्वसामान्य लोक काय समजतो का हे सगळे प्रचार माध्यमं आहेत ना, हे नरेंद्र मोदींनी हस्तगत केलेले आहेत, सर्वोच्च न्यायालय केलेलं आहे, अमकं केलेलं आहे, तमकं केलेलं आहे. तर हे जे त्याचं जे आहे हे करीत असताना तुम्ही कधी शेतकऱ्यांकडे पाहिलं आहे का? तुम्ही कधी तुमच्या खालच्या तळातल्या लोकांकडे पाहिलं आहे का? नाही पाहिलं हो. आज शेतकरी काय म्हणतोय? शेतकरी काय म्हणतोय का जर नरेंद्र मोदी जर निवडून आला परत, तर शेतकरी हा बळीराजासारखा पाताळात जाणार आहे. का जाणार आहे? त्यांची धोरणं तशी आहेत. तुम्ही आत्तापर्यंत पाहिलं असेल त्यांची धोरणं शेतीच्या बाबतीमध्ये कोणती आली. तुमचं कृषी मंत्रालय आहे, पण कृषी मंत्री काय बोलू शकतोय का? नाही बोलू शकत. आपल्या भारत देशामध्ये 80% शेतकरी आहे ना, 80% लोक शेतीच्या याच्यावरती अवलंबून आहे. आणि शेतकरी राजावरती हे पुढारी आहेत ना, हे बोलगेवढे पुढारी हे अवलंबून आहेत. परंतु त्यांनी आता सध्या ते विसरलेले आहेत का? हे शेतकरी राजाला ते विसरलेले आहेत. त्याला पूर्णपणे पाताळात घालण्याची ह्या गव्हर्नमेंटची धोरण असल्यामुळं मला वैयक्तिक वाटतं का नरेंद्र मोदी किंवा भाजप हे पुन्हा येऊच नये. का येऊ नये? शरद पवार साहेबांनी ज्यावेळी ते कृषी मंत्री झाले, आमके झाले, त्यावेळी ते दिल्लीला जाऊन नाही बसले. त्यांनी काय केलं? तुमच्या साईटवरती आले, प्रत्येक ठिकाणी आले, शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेतले, कोणत्याही ठिकाणी प्रश्न समजून घेतले. शरद पवारसारखा रांता राजा आपण ज्याला म्हणतो, तर त्याच्यासारखं तुम्हाला नेतृत्व कुठं दिसतंय का? यांच्यामध्ये दिसतंय का? मुख्यमंत्री काय बोलतो? घासावरून बोलतो ना. काय बोलतो? सगळं चुकीचंच बोलतो ना. आपल्याला वाटतं ना, आपण चॅनल पाहतो का नाही, हां, सगळं चुकीचंच सांगतो का नाही. मग त्याच्यामुळं आम्हाला वाटतं का बुवा हे भाजप येऊ नये. आणि दुसरी गोष्ट, शिवसेनेने त्यांना दिलेला पाठिंबा हा चुकीचा आहे. आज 80% लोक कृषी शेतीवरती अवलंबून आहेत. त्याचा कृषी मंत्री तर कोणीही सांगावं का कृषी मंत्री अमुक अमुक आहे आणि त्याने अमुक अमुक धोरण केलं आहे. तुमच्या हे जे कृषी मालाचा जो आहे, तर तुमच्या आयात कधी करायची, निर्यात कधी करायची, हे धोरणं जे कोणी ठरवायच्यात. पहिली गोष्ट, तुमच्या भाजपमध्ये आज त्यांचे 300च्या वर हे आहेत, म्हणजे ते कोण ठरवणार? कृषी मंत्री भाजप. तुमचा अलायन्स आला कोणता? हा शिवसेना अलायन्स आला. परंतु आमच्या मतदारसंघामधला जो खासदार आहे त्यांनी गाड्याचे प्रश्न मांडले, तुमच्या रस्त्याचे प्रश्न मांडले, विमानतळ आणलं, सगळं काही केलं. त्यांनी कधी विचार केला आहे का आपल्या याच्यामध्ये इथं असताना आपला हा जो शेतकरी हा काय भोगतोय याचा कधी प्रश्न मांडला आहे का? तुमच्या लोकसभेमध्ये कधी प्रश्न मांडला आहे का? असं तुमच्या जर आशेत असेल तर तुम्ही सांगा, आम्हाला काय कल्पना नाही. आता समाधानी आहात का? नाही, बिलकुल नाही. परिवर्तन व्हायलाच पाहिजे. कोणत्या गोष्टी? डॉक्टर अमोल कोल्हे की शिवाजी आढराव पाटील? डॉक्टर अमोल कोल्हे. बाबा काय नाव तुमचं? शिवाजी सीताराम पोंडे. काय वाटतं तुम्हाला? अमोल कोल्हे. शरद पवार एक जाणता राजा आहे, शेतीच्या संदर्भात चांगले निर्णय घेतले त्यांनी. तुमच्यासाठी लोकसभेची निवडणूक किती महत्त्वाची आहे? लईच महत्त्वाचे. आम्हाला कर्ज माफ केलं शरद पवारनी, लाईट बिलं माफ केली. आता हे या सरकारचं धोरणच एकदम उलटं आहे. शेतकरी मातीत गेला पाहिजे हे धोरण याच्या BJPचं आहे. याला मातीत घातलं पाहिजे BJPला. शेतकऱ्याला मातीत घालतात, मग वर कोणाला आणतात? सगळं उद्योगपती बाहेर गेले, कोट्यवधी रुपये घेऊन पळाले, त्यांचा काही तपास नाही. शेतकऱ्यांना रुपये द्यायचं बामनशाही आहे, अजिबात ही काही कामाची नाही. शेतकऱ्याला खड्ड्यातच घालणार आहे. आता तुम्ही ही
जरा जातीवाचक बोललं म्हणून मी विचारतो की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जातीवाद करून चालेल का? चालणार नाही, पण हे एकदम म्हणजे आहे ना अजिबात काय देणार आहे नाही साहेब. काय काय वाटतं तुम्हाला? अमोल कोल्हे, डॉक्टर अमोल कोल्हे हेच विजय होणार आहेत. नाही, आता आपला विषय होता का जातीवादी संदर्भात. मग जातीवादी ह्या जातीवाद जो आणला जातोय तो जातीवाद प्रामुख्याने आणतोय कोण आणि तो आणला गेला पाहिजे का? नक्कीच, कारण जे मुख्यमंत्री आहेत त्यांना शेतीच्याबद्दल तर माहिती नाही, परंतु त्यांची भूमिका पूर्ण व्यापारी संघटना किंवा मग मोठी जी जनता आहे म्हणजे शेतीवरती जी अवलंबून जनता आहे खाणारी, तर त्यांच्याविषयी त्यांचे मतदान जास्त असल्यामुळं विधानसभेला मी तुमच्याकडे येईन. मुख्यमंत्र्यांचा प्रश्न मी तुम्हाला नक्की विचारेल, याच्यावर तुम्ही तेव्हा नक्की बोला. आता पंतप्रधान निवडले जाणार आहेत आणि त्याच्यासाठी आपल्याला खासदार निवडायचे आहेत, मग त्याबद्दल काय भूमिका आहे तुमची? बरोबर ना, डॉक्टर अमोल कोल्हेच आले पाहिजे, कारण डॉक्टर अमोल कोल्हे हे सुशिक्षित आणि कुठे हायवेचे प्रश्न असतील, कुठे शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, कुठे महिलांचे असतील, गरोदर महिलांचे असतील, वृद्ध व्यक्तींचे असतील, वृद्ध स्त्रियांचे असतील, बाल गोपाळांचे बारीक मुलांचे रक्षा असतील किंवा युवा पिढीचे असतील. आज पाहायला गेले तर 350 मुलं हे आमच्या गावामध्ये 3000 लोकांचं गाव आहे आणि कुंभमेळा आमच्याकडं दर 12 वर्षांनी आणि पिढी परंपरागत कुंभमेळ्याचं त्यांनी सांगितलं. मी तुम्हाला पुढचा प्रश्न विचारतो की आत्ता ह्या सरकारला आणि इथून मागचे सरकार असेल किंवा जे असणारे विरोधक असतील, मग सरकारबद्दलचा प्रश्न आहे माझा असा आहे तुम्हाला की किती टक्के पास किती टक्के नापास? सरकार 100% हे नापास होणार आहे, शिवसेना आणि भाजप. BJPचं सरकार हे शेतकऱ्यांसाठी नाही, शेतकरी एकदम तळागाळात गेलेले शेतकरी, त्यासाठी कुठे अनुदान नाही आहे, कुठं त्यांच्यासाठी 0% निधी आलेला आहे, काही निधी नाही आहे किंवा मग शेतकऱ्यांचे काही प्रश्न मार्गाला लागले नाहीत. अशा पद्धतीत आढळरावांचं काम व्यवस्थित नाही. त्यामुळं डॉक्टर अमोल कोल्हे हे सुशिक्षित आहेत, त्यांना काही प्रश्न मांडता येतात. सपोज हायवेचे प्रश्न आहेत तर आता कळंबमधनं जो जाणारा रस्ता आहे त्या ठिकाणी जर आता अमोल डॉक्टर कोल्हे असते तर त्यांनी तोच फ्लायओव्हर केला असता आणि ते कळंब गाव जागेवरती राहिलं असतं. तो हायवे बाहेरून जो गेलेला आहे तर त्याच्यामुळे डेव्हलपमेंट पण झालं असतं आणि त्या कळंबच्या लोकांना 2 रुपयाचे सोर्सेस चालू झाले असते. गरीब जनता त्याच्यावरती त्यांचं अन्नधान्याचं काय असेल किंवा रोजंदारीचे जे काही प्रश्न असतील ते प्रश्न निश्चितपणाने सुटले असते. कुठे राहता? गावात राहता. हो. काय वाटतं लोकसभेबद्दल? चांगले लोकसभेला नरेंद्र मोदीच येतील पुन्हा. गावामध्ये मी इकडे सगळा सर्वे केला आहे, तिकडे वेगळा सर्वे आला आहे. आता तुम्ही बोलताय नरेंद्र मोदी आले पाहिजे. नरेंद्र मोदी का आले पाहिजे? चांगले त्यांनी भरपूर काही केलेलं आहे. तसं काय केलं असं? भरपूर काही. आता तुम्हाला शेतकऱ्यांना विम्याचे पैसे आलेत, आंब्यांचे पैसे आलेत, अजून काय करायचे? आता आपण लोकसभेबद्दल बोलूया. पंतप्रधान आता लोकसभेचे खासदार निवडल्याच्या नंतर कोण होतील ते होतील माहीत नाही आपल्याला. एका बाजूला शिवाजी आढळराव पाटील, एका बाजूला डॉक्टर अमोल कोल्हे. तुम्हाला काय वाटतं शिवाजी आढळराव पाटील यांच्याबद्दल? आता आमच्याकडे कसं आहे, गावात 60% राष्ट्रवादीची मतदार आहेत आणि 40% शिवसैनिक आहेत. त्याच्यामुळे थोडंसं कसं होतं का आता शिवसैनिक इथं कोणीच नाही, मीच एकटा आहे. मी सैनिकात स्पष्ट बोलतो ना. त्याच्यामुळे कसं आहे का बुवा आता इथं स्थानिक लेवल म्हणून यांच्याकडेच पाहिलं जाईल, अमोल कोल्ह्यांकडे. आता कसं आहे स्थानिक हे खासदार होतोय पहिल्यांदा. तालुका म्हणून त्यांना मतदान करायचं का? नाही, तालुका म्हणून नाही. आता इथं म्हणजे शक्यतो जास्त करून आता अमोल कोल्ह्यालाच मतदान होणार ना पारुंड्यात. हां, पण त्याचं असं काही नाही का दादाला मतदान होणार नाही. 40-60% असंच राहणार आहे. मला एक सांगा की गावामध्ये पक्षनिहाय मतदान व्हावं की व्यक्तिनिहाय मतदान व्हावं? तर शक्यतो आता ते दादा आहेत ना, त्यांच्याच पाठीमागं लोक आहेत भरपूर. त्याच्यामुळं राष्ट्रवादीचं जास्त हे वर्चस्व. तुमचं मत कोणाला? आमचं शिवसेनेला. दादा 3 वर्ष येतातच ना, मग आता ह्यावेळेस पण ते जवळजवळ येतीलच. धन्यवाद. मला एक सांगा की ही लोकसभेची मतदान, तुम्ही एक सामान्य नागरिकात गेली 45 वर्ष तुम्ही भारतामध्ये राहत आहे. मग भारतामध्ये राहत असताना ही लोकसभेची निवडणूक तुम्हाला कितपत सामान्य नागरिकाला महत्त्वाची आहे? आहे ना महत्त्वाची. काय शेतकऱ्यासाठी काहीच नाही. म्हणजे शेतकऱ्यासाठी आमचा व्यवसाय शेतकरीची. म्हणजे मी कांदे पिकवतो, कांद्याला बाजार नाही, काय नाही. आणि आढळराव पाटील आमच्या गावात कधी आलेच नाही. फक्त एकदा आमचं जेवण तर धुंडीचा कार्यक्रम तेव्हा झेंडावंदन करायला आलेत. आमच्या देवस्थानला एवढी मोठी ती ही याची राष्ट्रवादी तेव्हा आले त्या, तसे आमच्या गावात आलेच नाही. समाधानी आहात का? हां, समाधान नाही अमोल कोल्हे. धन्यवाद. काय वाटतं दादा लोकसभेबद्दल? लोकसभेबद्दल अमोल कोल्हेबद्दल जास्त उत्सुकता आहे जुन्नर तालुक्याला तरी. का बरं? कारण म्हणजे एक नवी कोरी पार्टी 3 वर्ष आढळराव येऊन गेले. ठीक आहे, जे काही त्यांनी करायला पाहिजे तेवढं काही समाधानकारक काम नाही झालेलं आणि ठराविक लोकांच्या हाताला हात धरून त्यांची कामं करायची.
किंवा हायफाय लोकांशी किंवा तुमच्या इंडस्ट्रियल एरियामध्ये समरस जास्त व्हायचं. शेतकऱ्यांबद्दल नाही त्यांचं चांगलं मत. तुम्ही काय व्यवसाय करता? मी वधूवर सूचक संस्थापक आहे. मी बुधवार सूचक मंडळ आहे. हो. बरं, मग आता मग प्रश्न जरा लोकसभेचे थोडंसं बाजूला घेऊन विचारतो की आता तरुण ओरडतात ते मुलगी मिळत नाही, त्याला काय कारण आहे? नाही आता मुली जास्त शिकलेल्या, मुलं कमी शिकलेली. बरं, मुलींच्या अपेक्षा वाढलेल्या, शेतीत काम करायला कोणी मागत नाही. बरोबर. आणि त्याच्याबरोबर मुलींच्या मुंबई पुन्हा पाहिजे आणि त्या मुलाला शेती पण पाहिजे. शेती तर करायची नाही ह्या अपेक्षा. आज आत्ता मी 2 एंगेजमेंट करून आलो ओझरला. तर चुकतंय नक्की कोणाचं? मुलांचं चुकतंय की मुलींचं चुकतंय? मुलींचं चुकतं. आईबापांचं संस्कार नाहीत. आईबापांना वळण नाही मुलींना का शेती हा काय विषय आहे आणि शेतीत काय मिळतंय हे त्यांना किंमत कळत नाही. तरी मी याच विषयावरून मुली मिळत नाही त्याला कारण तुम्ही शेती सांगितली. मग आता शेतीमध्ये असं काय आहे की त्यामुळे मुलांना मुली मिळत नाही? नाही, शेतीमध्ये असं काहीच नाही. शेतीमध्ये जर केलं तर शेतीमध्ये भरपूर प्रॉफिट आहे. पण निश्चित शेती बरं त्याला जोडधंदा लागतो. दूध उत्पादन पाहिजे, कुक्कुटपालन पाहिजे. इतर असं जोडधंदे असतात तर मुली तयार होतात. पण निवड लग्न होती नाही त्याला जबाबदार कोण? आईबाप, मुलीचे आईबाप. सरकार आहे का जबाबदार? नाही सरकार तर मुलींना त्यांनी फॅसिलिटी दिली. मुली शिकत राहिल्या. मुलं 10वी दांडी उडाली का परत पुढे जात नाही, 12वी दांडी उडाली का परत पुढे जात नाही. गेलं हां त्याला नाही. आणि गंमत काय होतं, शेतकऱ्याकडे पैसा नाही. मुलींना शिकवलं ते त्यांना थोडे सवलत असल्यामुळे त्या पुढे गेल्या. मुलांना अजिबात नाही. आता मुलांची लग्न व्हावी म्हणून सरकारने काय केलं पाहिजे? नाही, मुलांचे लग्न कंपल्सरी त्यांना शेतकरी नवरा ॲक्सेप्ट करायला लावला पाहिजे आणि शेतकऱ्यांना त्या वर आणलं पाहिजे. मुळात शेतकरी हा जो खाली राहिला आहे त्यांना बाजारभाव दिले पाहिजे, हमी भाव त्यांची परत उंचावली पाहिजे. नाही म्हणलं तर सर्वसाधारण बैठक त्यांची झाली पाहिजे ना. पर तळागाळात शेतकरी ठेवला आहे, कशा त्यांच्या मुली ओढवतील? नाही ओढणार ना. तुमचं मत कोणाला? आमचं मत कोल्हे, अमोल कोल्हे. धन्यवाद. काय करता व्यवसाय? शेती करतो. शेती करता. शिक्षण? 10वी. 10वी? का शिक्षण थांबवलं 10वीच्या नंतर? मग काय करणार दुसरं? शिकून कोणाला नोकऱ्या आहेत? अनेक नोकऱ्या आहेत काही ठिकाणी, तुम्ही का नाही ट्राय केलं? नोकरी फिक्स कोडी? नोकरी फिक्स नाही, शेती म्हणजे फिक्स आहे. शेतीमध्ये जर बाजारभाव भेटला, हमीभाव भेटला तर तो नोकरीपेक्षा सरस आहे. पण शेतीला हमीभाव नाही भेटत आहे, सरकार हमीभाव देणं होतं ते भेटत नाही. लोक याला जबाबदार कोणी? खासदार. खासदार का? खासदारांवरती अधिवेशनमध्ये विषय मांडला पाहिजे ना. खासदार अधिवेशनमध्ये विषय मांडत नाही आहे. खासदारांनी कधी इथं आंदोलन घेतलं नाही शेतकरी विरोधात. शेतकरी विरोधी खासदार आहे. शेतकरी विरोधी खासदार आहेत असं तुम्ही म्हणताय. मग तुमच्या गावातील असणाऱ्या शेतकऱ्यांचे काही प्रश्न घेऊन तुम्ही कधी खासदारांकडे गेले होता का? खासदार कधी कुणाशी भेटतच नाही ना, बोलतच नाही. तुम्ही कधी गेला का? खासदार भेटतच नाही, जायचा विषय लांबच राहतो. खासदार कधी कुणाला भेटतच नाही आहे. डॉक्टर जर असते तर कदाचित डॉक्टर जर यांच्याऐवजी जर डॉक्टर असते तर 35 वय वर्ष आहे, आमचं वय वर्ष 25 आहे. आम्ही त्यांच्यापर्यंत भाऊ म्हणून आम्ही त्यांच्यापर्यंत हे प्रश्न मांडू शकतो. परंतु हे जे आहेत आढळराव त्यांच्याकडे जायच्या अगोदर त्यांचे म्हणजे त्यांना विचारावं लागतं की येऊ का, किंवा त्यांची परमिशन घ्यावी लागते आणि मग तिथं जावं लागतं. एकतर आम्ही शेतकरी वर्गातली मुलं आहोत, आमचे आईवडील शेतकरी आहेत, लहानपणापासून शेती करायला भागच पडले आम्हाला. तुम्ही बोलला की त्यांचं वयाचा जो आट आहे, शेतीचा विषय तुम्ही वारंवार सांगताय मला. पण आता वयाचं जे सांगताय तुम्ही, ज्येष्ठ नागरिक सुद्धा आहेत. आता तुम्ही म्हणताय का तरुण पिढीचा असणारा खासदार असावा, तर मग वयाची असणारी आट याच्यामध्ये योग्य आहे का? हो नक्कीच ना, योग्य. बरं जर योग्य वयामध्ये किंवा डिफरन्समध्ये जर असतील, कारण आता व्यापार करणारे, शेती करणारे जे काय आहे ते युवा जनरेशनमधले जे आहेत, म्हणजे 25 ते 45 वयामधले जे काय आहेत ते त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतात किंवा डॉक्टर साहेब त्यांच्यापर्यंत पोहोचू. हाच प्रश्न जर ज्येष्ठ नागरिकांना पडला तर? ज्येष्ठ नागरिकांना पडणारच नाही ना, कारण ते शेती करणारे त्यांची संख्या कमी आणि युवा जनरेशन शक्यतो त्यांच्या मुलांच्या हातात गेलेलं आहे जे काही करायचं आहे किंवा त्यांनी सोपवलेलं आहे मुलांकडं. त्याच्यामुळं शेती करण्याचा जो कला आहे तो त्यांचा आता कमी कमी होत चालला आहे, कारण बाजारभाव नाही, एकतर सगळ्या काही गोष्टी शेतीपासून वंचित होत राहिल्यात. या लोकसभेला तरुणांची असणारी महत्त्वाची भूमिका ही महत्त्वाची असेल का? हो नक्कीच ना. कसं काय? युवा जनरेशन जास्त आहे आता सध्या, त्यांचं वोटिंग पण जास्त आहे आणि प्रत्येक मुलांनी आपली आई आणि वडिलांना सांगितलं तर नक्कीच मतदानावरती परिणाम होतोच. तुम्हाला काय वाटतं? अमोल डॉक्टर युवा नेते आहेत, कलाकार आहेत, त्या माध्यमातून ते चांगले प्रसिद्ध पण झालेत. त्यांना मतं जास्त पडणार आहे. एकच फॅक्टर अमोल कोल्हे डॉक्टर निवडून येणार. ते कोणतरी म्हणाला का बैलगाड्याचा विषय, बैलगाड्या संदर्भात काय माहिती आहे? बैलगाड्या शर्यत खासदार साहेब 3 वर्षांपूर्वी त्यावेळेस बोलले होते
बैलगाडा शर्यत जर माझ्या शेतकऱ्यांसाठी जर चालू झाली नाही तर मी या खासदारकीचा राजीनामा देईन. खासदारकी ही माझी नाही आहे, खासदारकी तुमच्या शेतकऱ्यांची. तुमच्यामुळे मी खासदार झालो. 3 वर्षे खासदारांचं हेच वाक्य ऐकत आलो आहे. अजून बैलगाडा शर्यत चालू झाली नाही आणि ते निवडून येतात तर बैलगाडा शर्यतीवरती येतात. त्यांनी कधी बैलगाडा शर्यतीचं आंदोलन केलं नाही किंवा कधी शेतकऱ्यांचं आंदोलन केलं आणि 1 नंबरचं खोटारडे बोलतात ते. बैलगाडा बंदीला जबाबदार कोण आहे? शिवसेना. कसं काय? मग कधी यांनी अधिवेशन कधी विषय मांडलाय का? कधीच नाही. शेतकरी विरोधात पण आहेत, कधीच काही करत नाही. आणि ते बोलले ते विमानतळ त्यांच्यामुळे गेले, ते बोलते विमानतळ घालव. त्यावेळेस बोलले ते माझं रक्त सांडलं तरी मी विमानतळ इथे होऊन देणार नाही आणि आता बोलतं विरोधकांनी विमानतळ घालवलं. त्यावेळेस 2014ला माझा शब्द चांगला आठवते. खासदार बोलले होते की मी मंत्रमधून नारायणगावला 2019च्या सभेने ट्रेनने जाणार आहे. आता कोणत्या ट्रेनने येणार आहे? यात्रेतल्या? कुठे गेली ट्रेन यांची? कुठे गेलं विमानतळ यांचं? मग हे याला कोण जबाबदार आहे? पूर्ण रोडचं पण खराब आहे. विमानतळ येणार असेल तर ते विमानतळ सपोज आमच्या गावामध्ये विमानतळ येणार असेल, 4 नागरिकांना ह्या पोरांना जर कामं भेटणार असतील तर यायलाच पाहिजे ना. कारण जवळपासची जी काय गावं आहेत किंवा जवळपासची जी काही लोकवस्ती आहे ते त्याच्यापासून सुदृढ होणार आहे. त्या लोकांना 2 हाताला काम भेटणार आहे. आणि तो प्रश्न जर घेऊन आणि एकतर जमीन बागायती क्षेत्र नव्हतं त्या ठिकाणी, तरीही खासदार बोलतात की तिथं बागायती क्षेत्र होतं आणि शेतकऱ्यांचं. मला एक सांगा, मी पण शेतकरी आहे. माझ्या शेताच्या जवळ जर विमानतळ येत असेल आणि माझ्या शेतीला जर किंमत वाढत असेल किंवा माझ्या शेती जर माझ्या हाताला 2 काम भेटत असेल तर मी नक्कीच त्याला पाठिंबा देणार आहे. मी विरोध दर्शवणारच नाही. आणि जरी विरोध झाला तरी त्याचा मोबदला म्हणून यांनी बोलायला पाहिजे ना. किंवा गाड्याविषयी जर असेल त्यांनी 8-10 खासदार. जबाबदार कोण आहे? नक्की शिवसेना. काय नाव तुमचं? नवनाथ लोखंडे. काय वाटतं लोकसभेबद्दल? मला तर असं वाटतं का आढळरावच यावा. का बरं? कारण असं का गेले 40-50 वर्ष, 3 वर्ष, 5-10 वर्ष जो माणूस निवडून आलाय तो तर काही कधी पडू शकत नाही. दुसरी गोष्ट अशी, मला तर असं वाटतं शिवसेनेत कधीच पडू शकत नाही. त्याचं कारण असं का आज समजा 5 रुपयाला मेथीची गड्डी भेटती, कोथिंबीरीची गड्डी आज 2 रुपयाला चालली. आज बाजार भाव वाढत असेल हे मला नाही माहिती, पण आढळराव जर आले तर एकच नंबर काम होणार आहे. आणि दुसरी गोष्ट अशी, मोदी सरकार हे कधीच पडू शकत नाही. मोदी सरकार हे 100% मोदी सरकार आल्याशिवाय राहणारच नाही. कारण त्या बिचाऱ्याने एवढं मोठं आज याच्यात पाकिस्तानमध्ये जो माणूस पडला हेलिकॉप्टरमधून, एवढी का आपल्याला माहिती नाही आहे, पण मला 2 शब्द बोलायला तुम्ही संधी दिली. एवढा माणूस जर सेनेवरती उभा होता, तो पडला, यांनी 1.5 दिवसामध्ये आपल्या भारतामध्ये आणला. तर पाकिस्ताननी लगेच सोडून दिला. पाकिस्तानी सोडून दिल्यानंतर आपल्या भारतामध्ये तो माणूस येतोय. नक्कीच मला असं वाटते का मोदी सरकार यावं, एवढीच आमची अपेक्षा आहे. अमोल कोल्हेबद्दल काय वाटतं? अमोल कोल्ह्याबद्दल मला काही बोलण्याची काही गरजच नाही, पण मला असं वाटते का आढळराव यावा हीच इच्छा आहे. आता सामान्य नागरिक म्हणून मी विचारतो की समजा जर आम्हाला मतदान करायचं आहे तर आढळराव पाटलांना मी का मतदान करावं? माझी अशी इच्छा आहे का आढळरावांनी जे 10 वर्ष निवडून आलेत हे काही चुकीच्या मताने नाही आले. ज्या टायमाला रोड असो, कुठली काही बाबा असो, त्यांच्यापाशी गेलं ना ते तातडीने येतात. आणि शेतकरी जरी भीक मागायला लागले ना तर ते का मागायला लागले? कारण त्यांना 10-10 एकर जमीन आहे. जे मागासवर्गीय आहेत त्यांना जमिनी नाहीत, बरोबर. 10 एकर जमीन असेल, 20 एकर जमीन असेल, मग त्या आढळरावांनी काय करायचं? गोरगरिबांसाठी त्यांनी केलं ना. जो गोरगरीब 2 रुपयांनी जगतोय. आज समजा मी मोटरींची कामं करतो, मी दररोज, हो, मी ज्या टायमाला कामाला जातो त्या टायमाला एखाद्याची मोटर जळालेली असेल, बरोबर, पण त्याच्यातून इन्कम किती होती हे तर माहिती झाली पाहिजे. पण शेतकऱ्यांना जर 10-10, 15-15 एकर जमीन असेल आणि गोरगरिबांना जर जमीनच नाही तर आढळराव बघतात त्यांचं सगळं काही चालू आहे. पण ह्या टायमाला आढळरावच आले पाहिजेत. काय झालं तुमचं? काय प्रश्न? 5 वर्ष आढळरावांनी कोणत्या शेतकऱ्यांविरुद्ध काय केलं सांगावा? 5 वर्ष शेतकऱ्यांना बाजार नाही आहेत. कांद्याला आज 20 रुपये 10 किलो बाजार आहे. हेच प्रश्न तुमच्याकडे. कांद्याला बाजार नाहीये तर कांदा तुम्ही प्रत्येक जण जर कांदा करीत राहिला, काय पिकवायचं यांनी सांगायचं ना. कांदा काय पिकवता तुम्ही कोथिंबीर पिकवा आणि बाजरी पिकवा, वेलची नाही. अरे गहू कायला पिकवता तुम्ही? दुसरं कुठलाही फ्लॉवर पिकवा, कोबू पिकवा. हे काही शेतकऱ्याला घेता येत नाहीत का? विविध पिकं घ्यायची. यांनी सांगा ना, आता 5 वर्ष इथून मागच्या यांनी सर्वे करावा, कोणत्या मालाला बाजार भेटला 5 वर्ष यांनी सर्वे करावा, मग यांनी सांगावं हे मला.
कमीत कमी 80 ते 90 रुपयावरती कांदा गेला होता त्या टायमाला. तुम्ही मला सांगा दुसऱ्या सरकारने त्याचा बाजारभाव ठराविक केला का? नाही केला. शिवसेना असो राष्ट्रवादी असो यांनी बाजारभाव हमी केली का? नाही केली. हे बोलतात 80-90 रुपये कांदा गेला. कांदा आज 150 रुपयांनी शेतकऱ्याला करायला परवडत नाही. एका बाईची मजुरी आज 300 रुपये झाली. मग कसं काय करणार? एका मालाला कांद्याच्या पिकाला 16 वेळा पाणी भरावं लागतं. एवढा खर्च करून जर त्या कांद्यामागं जर काही भेटत नाही काय करणार? आणि हे बोलतं दुसरी पिकं, दुसऱ्या पिकातनं पैसे भेटत नाही. आज शेतकरी फक्त कांद्याच्या पिकासाठी कर्ज काढतो. 20,000 रुपये 30,000 रुपये कर्ज काढतो. त्या कांदे विकून त्या कांद्याचे तेवढे पैसे होते नाही. शेतकरी कर्ज फेडणार कसं? पैसे देणार कसं? मजुरी जर फिटत नसेल त्या कांद्याचे तर काय काय? आज माझी 7-8 पिशवी कांदा आहे. मला म्हणायचं एवढंच का तुमच्याकडं जर किती एकर जमीन आहे, 10 एकर जमीन असेल, 5 एकर आहे, त्याच्यापैकी 2 एकर तुम्ही कांदा पिकवा. 1 एकर विकून नका. हमी भाव कसा देईन? हमी भाव कसा भेटेल? ज्या व्यक्तीला जर समजा शेतकरी आहे त्यांनी एक काम करा, 1 एकर कांदा करा, दुसरी बाजरी करा आणि फ्लॉवर करा, त्याला हमी भाव एक टायमाला भेटेल. उदाहरणार्थ एक माणूस वडगाव साण्याचा आहे, त्याचं नाव सांगू शकत नाही, त्याला मस्त 15 एकर जमीन आहे, पण त्यांनी जर समजा कोबी केली तर दुसरं पीक घेतो, कांदा करतो, कांदा घेतलं फ्लॉवर करतो, फ्लॉवर घेतली बाजरी करीन, म्हणजे जशा तशा पद्धतीने करतो. त्यांचं म्हणणं आहे का शेतीचं नियोजन झालं पाहिजे, विविध प्रकारची शेतीमध्ये पिकं घेतली पाहिजे, त्याबद्दल काय वाटतं? नक्कीच. माझ्याकडं 12 एकर जमीन आहे, परंतु त्यांच्याकडे जमीन नाही. बोलणाऱ्यापेक्षा जो प्रॅक्टिकली करतो त्याच्यात त्याला जास्त माहिती असते. आम्ही पावसाळ्यात तर गहू घेऊ शकत नाही. ह्या वातावरणामध्ये आता जी सध्या परिस्थिती आहे त्यात कांदे घेणं गरजेचं आहे, बाजरी घेणं गरजेचं आहे. खाण्यासाठी तर आम्ही बाजरी करतोच, काही पोतेभर, काही 2 पोत्यासाठी. पण जे कांदे करतो त्यांना हमी भाव नाही, जे बटाटे करतो त्यांना हमी भाव नाही, एक्सपोर्ट चालू नाही. आता पाकिस्तान असेल. 12 एकरमध्ये कोणती कोणती पिकं आहेत? आता कांदे आहेत, ऊस आहे थोडासा. ऊसाला पण इतके बाजार नाही आहेत, कांद्याला पण इतके बाजार नाही म्हणावे असे. आणि भारत पाकिस्तान जो काही 12 एकरमध्ये फक्त ऊस आणि कांद्याचे का? हो हो. काय वाटतं तुम्हाला? ऊसाला बाजार भाव नाही आहे का? ठराविक आहे ना, जेवढे भेटते तेवढे भेटतात. तुम्ही मला सांगा ऊसाला तेवढाच बाजार आहे, तुम्ही त्याच्यापेक्षा बटाटे करा, कांदे करा, दुसरं कुठलाही. जो तो शेतकरी म्हणतो ऊसाला बाजार नाही, कांद्याला बाजार नाही, मग शेतकऱ्याला कोणता बाजार पाहिजे? आज माझ्या वावरात ऊस होता, ऊस तोडून गेलाय. 20 महिने ऊस तुटलो, 20 महिन्यांनी ऊस तुटलाय, त्याला 2 महिने पाणी नव्हतं. मग त्याला कोण जबाबदार आहे? ऊसाच्या ह्या असणाऱ्या सर्वच गोष्टींसाठी जबाबदार कोण आहे? मोदी सरकार. मग बाजार त्यांनी दिला पाहिजे ना. मोदी काय वाटतं तुम्हाला? मोदी सरकार काही एकदम तुम्हाला आणून देणार नाही. कामं करा, कष्ट करा. खोटी आश्वासनं तो देतच नाही. तो बिचारा एवढा सच्चाई आहे माणूस आहे ना, तो सच्चाई एवढा माणूस भारी आहे ना का ज्याला म्हणतात तो. कारण तो असा माणूस आहे का तो 15 मिनिटात इकडली दुनिया तिकडे करू शकतो, एवढा भारी माणूस आहे. यांना जर इतका कॉन्फिडन्स आहे इकडची दुनिया तिकडे करू शकतो हा माणूस, तर त्यांनी सांगितलं होतं की आम्ही सर्वांची कर्जमाफी करू. बरोबर? कर्जमाफी केली का? नाही. उलट इकडे कोणत्या तरी महाराष्ट्रामध्ये काही एरिया आहे तर त्यात 2,000 रुपये अकाउंटवरती आले होते, तेही पुन्हा बँकेतनं पुन्हा रिटर्न घेतलेले आहेत. नाही, 2,000चं नाही, 2,000चं बरोबर आहे, पण तो देतोय ना, बाहेरच्या देशाला देतोय तो. आपल्याकच नुसतं पुणे जिल्हा बघितलं तर हे नाही जमायचं, तो देतोय बिचारा. त्यांनी एवढं मोठे नोटबंदी केली त्या टायमाला. तुम्ही मला सांगा गोरगरीब किती हे झाले. शेतकऱ्यांना हमी भाव देणं किंवा नोटबंदी करणं, त्यांनी एवढं भारी काम केलं ना, मोदी सरकार कधीच पडू शकत नाही. एवढं मला काय वाटतं तुम्हाला? यांनी आता 2,000 रुपयाचा विषय काढला. मागच्या वेळेस मोदी सरकारनं कांद्याच्यासाठी अनुदान दिलं होतं, त्यानंतर पेपरला मी ॲड वाचली होती, पहिल्याच पानावरती ॲड होती की कांदा अनुदान हे आचारसंहितेत अडकणार. मग कांदा अनुदान आचारसंहितेत अडकलं. त्याच्यानंतर काही दिवसातच लगेच बातमी आली होती की शेतकऱ्याच्या खात्यावर 6,000 रुपये भेटणार. मी 6,000 रुपये प्रचाराचे होते नक्की का कसले होते? मग कांदा अनुदान जर आचारसंहितेत अटकतं तर 6,000 रुपये अटकू शकत नाही का? मला एक सांगा की अनुदान महत्वाचं आहे की बाजारभाव महत्वाचा आहे? बाजारभाव महत्त्वाचा आहे. कशावर सरकारने कशावर काम केलं पाहिजे? बाजारभाव दिले पाहिजेत ना, हमी भाव दिला पाहिजे. मागं बोलले ते हमी भाव 1.5 पट देतो. बाजारभाव आणि एक्सपोर्ट इम्पोर्ट वाढवलं पाहिजे त्यांनी. आता भारत पाकिस्तान बरोबर एका दिवसात पाकिस्तानमध्ये जाणारा माणूस मागे येतोय, याचा अर्थ काय? भारत आणि पाकिस्तानचं संधान पहिल्यापासून चांगलं होतं. सपोज आम्ही दोघेजण भाऊ आहेत आणि यांच्यात आणि माझ्यात सारखा विरोध होणं चांगलं आहे की यांची आणि माझी कायमची मैत्री होणं चांगलं आहे? आणि मैत्री कोण करू शकतं? कायमची मैत्री काँग्रेस सरकार करू शकतं निश्चितपणाने. चांगली धोरणं आहेत त्यांची. पाकिस्तान बरोबर त्यांचा विरोधही नाही आणि पाकिस्तान बरोबर त्यांना जवळही नाही. याबद्दल काय वाटतं? नाही, काँग्रेसच्या बद्दल मला काही बोलायचं नाही, पण शिवसेना 1 नंबर तर मोदी सरकार आलं पाहिजे.
कारण त्यांनी एकच काम केले, जे गोरगरीब होते त्यांना 10 रुपयाची किंवा 5 रुपयाची मिरची आज भेटती. मला एवढा माहिती नाही, परंतु मोदीमुळेच भेटती एवढं 100%. का तर दिवसभर आम्ही काम कष्ट करतो, तर आम्हाला 10 रुपयाची कोथिंबीर ह्या टायमाला भेटत नव्हती. मेथीची गड्डी जर घ्यायला गेलं तर 10 रुपयाची मेथीची गड्डी कधीही जन्मात भेटली नाही. पण मोदी सरकारने एवढं भारी काम केले ना, शेतकऱ्यांचा विचार त्यांनी केला. पण तो कसा केला, जे गव्हर्नमेंट सर्वंट आहेत त्यांना कमीत कमी 70-80 हजार रुपये परमनंट नोकरीवरती होते. नोकरीवरती जर होते तर त्यांना 10 रुपयाची गड्डी घेवत नव्हती. बरोबर. शेतकऱ्यांना ज्या टायमाला शेतकऱ्याकडे 10-15 एकर जमीन आहे त्या माणसांना तुम्ही अनुदान का देता? त्यांचं म्हणणं आहे की जास्त शेती असलेल्या अनुदान का द्यायचं? अनुदान आम्हाला पाहिजेच नाही, आहे त्या मालावरती आम्हाला हमीभाव पाहिजे. अनुदान आम्हाला नकोच आहे. 2000 रुपये जे काही तुम्ही दिलेत ते पण अकाउंटवरून वळवून घेत आहे. म्हणजे शेतकरी त्या 2000 रुपयासाठी लाचार आहे का? BJPसाठी किंवा मतदान करण्यासाठी त्यांच्यासाठी लाचार आहे का? जर 2000 रुपयाची शेतकऱ्याला रोज माणसं घ्यावं लागतं शेतात, तर त्या 2000 रुपयासाठी लाचार आहे का? हे म्हणतात की पाण्याचा प्रश्न, जर शेतीमध्ये पिकण्यासाठी पाणी पाहिजे आणि आता तर धरणबंदी चालू आहे, धरणांवरती मोटारी बंदी चालू आहे, तर मग पिकवायचं कुठनं? यांना काही माहीत नाही. ॲक्च्युली त्यांचं काम आहे बोरवेलमधलं मोटरे काढणं, आणि जळाली तर त्यांना शेतकरी पैसे देत नाहीत. त्याच्यापेक्षा शेतकऱ्याकडे जर पिकलंच नाही तर शेतकरी विकल काय? आणि पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे, तर मोटारी प्रश्न विचारतो, दोन्ही व्यक्तींना प्रश्न विचारतो की असणाऱ्या या भारत देशामध्ये राजकारण व्हावं की विकास व्हावा? विकास व्हावा. राजकारण तुम्हाला काय वाटतं, राजकारण व्हावं की विकास व्हावा? विकासच व्हावा. दोनही व्यक्तींचं म्हणणं आहे की राजकारण न होता विकास व्हावा. जर शेती असणारे भागातले व्यक्ती असतील किंवा एखाद्या व्यावसायिक विभागातले भागातले व्यक्ती असतील, हे प्रत्येकजण वेगवेगळ्या विचारांचे असणारे विचार करत असताना राजकारण आणि विकास या दोन भूमिकांमध्ये विकास या ठिकाणी असणारे विरोधक म्हणतात की आम्हाला विकास पाहिजे, असणारे सत्तेमध्ये असणारे म्हणतात आम्हाला विकास पाहिजे. मग शेतकऱ्यांचा विकास नक्की अडलाय कुठं, हा या प्रश्नाचं उत्तर आपण पुढल्या असणाऱ्या गावांमध्ये शोधणार आहोत. या पारुंडे गावामध्ये असणार हे वैकुंठ या ठिकाणी असणार कुंभमेळ्याचं असणारे हे गाव असेल. या गावाबरोबर असणारे ऐतिहासिक असेल, पारंपरिक असेल, अशा अनेक संस्कृती या गावाला जोडले गेलेल्या आहेत. या गावातल्या प्रत्येक मतदाराची असणारी भूमिका आपण जाणून घेतली आहे की त्यांना या लोकसभेबद्दल काय वाटतं, की असणारे विद्यमान खासदार असतील किंवा येणारे नवीन खासदार असतील त्यांच्याबद्दल नेमकं काय वाटतं, या भूमिका आपण जाणून घेतल्यात. आपण या ठिकाणी वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त शिवनेर प्राईम आणि शिवनेर प्राईमचा विशेष कार्यक्रम मी खासदार बोलतो. शिवनेर प्राईम टाइप करून सबस्क्राइब करा, घंटीच्या बटनावर टिक करा, लाईक करा आणि शेअर करा.